आपण स्वतःसाठी खरंच जगतो का? हा प्रश्न साधा वाटतो, पण त्याचं उत्तर अनेकदा गुंतागुंतीचं असतं. आपण रोज सकाळी उठतो, काम करतो, जबाबदाऱ्या पार पाडतो, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण या सगळ्या धावपळीत कधी आपण स्वतःला विचारतो का, की मी जे काही करतोय ते खरंच माझ्यासाठी करतोय का? की मी फक्त इतरांना खुश ठेवण्यासाठी, समाजाने आखून दिलेल्या चौकटीत बसण्यासाठी जगतोय? प्रत्येक माणसाला दोन प्रकारच्या गरजा असतात. एक म्हणजे बाह्य गरजा आणि दुसऱ्या म्हणजे अंतर्गत गरजा. बाह्य गरजांमध्ये पैसा, प्रतिष्ठा, समाजातील स्थान, इतरांची मान्यता यांचा समावेश होतो. अंतर्गत गरजांमध्ये समाधान, आनंद, अर्थपूर्णता, स्वातंत्र्य आणि स्वतःशी असलेलं नातं येतं. अनेकदा आपण बाह्य गरजा पूर्ण करण्यात इतके व्यस्त होतो की आपल्या अंतर्गत गरजांकडे दुर्लक्ष करतो. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ ॲब्राहम मॅस्लो यांनी मानवी गरजांचा प्रसिद्ध सिद्धांत मांडला. त्यांच्या मते माणूस केवळ जगण्यासाठी जगत नाही, त्याला स्वतःची क्षमता ओळखायची असते, स्वतःचा विकास करायचा असतो आणि आयुष्याचा अर्थ शोधायचा असतो. यालाच त्यांनी सेल्फ ॲक्च्युलायझेशन असं नाव दिलं. पण अनेक लोक आयुष्यभर इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात इतके अडकून राहतात की त्यांना स्वतःच्या खऱ्या इच्छा काय आहेत हेच समजत नाही. लहानपणापासून आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या जातात. चांगले गुण मिळवा, चांगली नोकरी मिळवा, लोक काय म्हणतील याचा विचार करा, सर्वांना खुश ठेवा. या शिकवणींमध्ये काहीच चुकीचं नाही. पण जेव्हा आपण स्वतःच्या भावना, इच्छा आणि गरजा पूर्णपणे बाजूला ठेवतो, तेव्हा समस्या सुरू होते. मग आपण इतरांसाठी जगतो, पण स्वतःसाठी जगणं विसरतो. मानसशास्त्रात याला पीपल प्लीजिंग अशी संकल्पना म्हणतात. काही लोकांना सतत इतरांची मान्यता हवी असते. त्यामुळे ते स्वतःला त्रास झाला तरी नाही म्हणत नाही. ते इतरांना आनंदी ठेवतात, पण आतून थकलेले असतात आणि सतत रिकामेपणा त्यांना वाटत असतो. सतत इतरांच्या अपेक्षानुसार जगणाऱ्या लोकांमध्ये तणाव, चिंता आणि भावनिक थकवा अधिक प्रमाणात दिसून येतो. स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, हा एक मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की स्वतःच्या गरजांचा विचार करणं म्हणजे स्वार्थ. प्रत्यक्षात स्वतःची काळजी घेणं ही मानसिक आरोग्याची गरज आहे. जसं विमानात ऑक्सिजन मास्क आधी स्वतःला लावायला सांगितलं जातं, तसंच आयुष्यातही स्वतःची काळजी घेणं आवश्यक असतं. कारण आपण स्वतःच ठीक नसू तर इतरांसाठीही चांगलं काही करू शकत नाही. स्वतःसाठी जगणाऱ्या व्यक्तीला नेहमीच आनंदी वाटतं असं नाही, पण ती व्यक्ती स्वतःच्या मूल्यांनुसार जगत असते. तिला काय महत्त्वाचं आहे हे माहीत असतं. ती निर्णय घेताना फक्त लोक काय म्हणतील याचा विचार करत नाही, ती स्वतःच्या मनाचाही आवाज ऐकते. मानसशास्त्रज्ञ ॲडवर्ड डेसी आणि रिचर्ड रायन यांनी सेल्फ डिटर्मिनेशन थेअरी मांडली. या सिद्धांतानुसार माणसाला मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी तीन गोष्टींची गरज असते: स्वातंत्र्य, कौशल्याची जाणीव आणि इतरांशी अर्थपूर्ण नातं. जेव्हा आपण सतत इतरांच्या नियंत्रणाखाली किंवा अपेक्षांमध्ये जगतो, तेव्हा या गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जीवनात असमाधान निर्माण होऊ शकतं. एक क्षण थांबून स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. मी जे काम करतो ते मला खरंच आवडतं का? माझे निर्णय माझे असतात की इतरांच्या दबावाखाली घेतलेले असतात? मला आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी मी वेळ काढतो का? माझ्या भावना मी ऐकतो का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं अनेकदा आपल्याला स्वतःबद्दल नवीन गोष्टी शिकवतात. अनेक लोक आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर येऊन म्हणतात, मी इतकी वर्ष इतरांसाठी जगलो, पण स्वतःसाठी काही केलं नाही. ही जाणीव कधी कधी वेदनादायक असते. पण ती बदलाची सुरुवातही ठरू शकते. स्वतःसाठी जगणं म्हणजे मोठे निर्णय घेणं आवश्यक नाही. कधी कधी स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींसाठी थोडा वेळ देणं, आपल्या भावना व्यक्त करणं, गरज असेल तेव्हा नाही म्हणणं किंवा स्वतःच्या स्वप्नांना महत्त्व देणं, एवढ्यापासूनही सुरुवात होऊ शकते. जीवनात नाती, जबाबदाऱ्या आणि समाज यांचं महत्त्व नक्कीच आहे. पण त्या सगळ्यांच्या मध्ये स्वतःला हरवून बसणं योग्य नाही. कारण शेवटी आपल्या आयुष्याचा सर्वात जास्त काळ आपण स्वतःसोबतच घालवतो. जर आपलं स्वतःशी नातं मजबूत नसेल, तर बाहेरचं यशही अपूर्ण वाटू शकतं. म्हणूनच आपण स्वतःसाठी खरंच जगतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कदाचित उत्तर लगेच मिळणार नाही, पण त्या प्रश्नाचा शोध घेत राहणं हीच आत्मजाणीवेची सुरुवात आहे. आणि जेव्हा माणूस स्वतःला समजून घेतो, स्वतःच्या मूल्यांनुसार जगायला शिकतो, तेव्हा त्याचं जीवन फक्त इतरांसाठी नाही तर स्वतःसाठीही अर्थपूर्ण बनतं. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.
आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.